एक नातं असंही. रवीचं नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि त्याच्यावर घराची जबाबदारी असल्यामुळे तो नोकरी शोधू लागला. त्याच दरम्यान त्याला एका नामवंत कंपनीत नोकरी मिळाली. पण रवी एका खेडेगावातला असल्याने त्याला शहरात राहणे जरा कठीणच गेले. पण काही दिवसातच रवी रुळला होता. आता त्याला त्या कंपनीत जॉईन करून 3 ते 4 महिने झाले. रवी खूपच सिन्सिअर होता. तो बाकी गोष्टीकडे लक्ष न देता फक्त कामावरच फोकस करत होता. पण रवीसोबत पुढे असे काही घडलं की त्यामुळे रवी पूर्णपणे बदलून गेला. रवीचं काम चोख असल्याने तो त्याच्या बॉसचा खासमखास बनला होता. एकदा रवी त्याच्या बॉसच्या केबिनमध्ये बसलेला असतानाच तिथे एक सुंदर तरुणी आली. तिला बघताच रवी तिच्यात हरवून गेला. पण तिने काही रवीकडे बघितले नव्हते. ती केबिनमध्ये येत बोलली, "डॅडा, हा तुमचा टिफिन." तर बॉस, "मनू बाळा, आज लवकर आलीस?" असं विचारून तिची आणि रवीची ओळख करून दिली. रवी, ही माझी मुलगी मनू. अरे मोनाली. मोनाली, हा माझा खूप खास एम्प्लॉय रवींद्र. तर दोघांनी शेक हँड केलं आणि एकमेकांकडे बघतच राहिले. रवी आपला शांत, ह्याने फक्त स्माईल दिली. तो काहीच बोलला नाही. पण मोनाली मात्र खूप बडबडी. तिने रवीसोबत खूप गप्पा मारल्या आणि जाताना त्याचा नंबर घेऊन गेली. तर बॉसने म्हणजेच तिच्या वडिलांनी नंबर घेण्याचं कारण विचारलं. तर त्याचा स्वभाव आवडला असं कारण सांगत ती तिथून निघून गेली. पण मोनालीच्या मनात वेगळंच काही असावं, हो ना प्रेक्षकांनो? त्यानंतर काही वेळातच रवी केबिनमधून बाहेर आला. पण तो पूर्णपणे तिच्यातच म्हणजे मोनालीतच हरवून गेला होता. त्या दिवशी रवीला वाटलं मला तिचा कॉल किंवा मेसेज येईल, पण तसं काहीच झालं नाही. रवी निराश झाला आणि दुसऱ्या दिवशी रवी छान रेडी होऊन ऑफिसला निघाला. ती आज दुपारी नक्की येईल या विचाराने. रवी तिच्या प्रेमात पडला होता का? प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं? पण मोनाली त्या दिवशी ऑफिसला आलीच नाही. रवी मात्र दिवसभर तिची वाट बघत होता. पण मोनाली न आल्याने रवी खूप उदास झाला. रवी संध्याकाळी निवांत बसलेला असताना मोनालीचाच विचार करत होता. त्याला प्रश्न पडला, मोनाली न आल्याने मला एवढा त्रास का होतोय? पण त्याचं उत्तर रवीला काही मिळालं नाही. असेच 3 दिवस गेले. पण मोनालीचा काही तपास नव्हता. त्याला काय करावं कळत नव्हतं. पण रवीला मात्र त्या दिवशीची मोनाली आठवायची. गुलाबी कलरचा पंजाबी ड्रेस आणि गालावर येणारे तिचे ते केस. तो विचार करत होता, मोनाली एवढ्या मोठ्या बॉसची मुलगी म्हणजेच आपल्या कंपनीची मालकीण. पण ती किती संस्कारी होती. तिचा पेहराव, तिची ती बोलण्याची पद्धत सगळं काही मस्त होतं. कदाचित रवी आता तिच्या प्रेमात होता, हो ना प्रेक्षकांना? अखेर 4था दिवस उजडला. रवीला आज मात्र खात्री होती मोनाली आज येणार म्हणून. अगदी दुपारचा 1 वाजला पण मोनाली ऑफिसमध्ये आली. तिला बघताच रवीला खूप आनंद झाला. मोनाली तिच्या डॅडाच्या केबिनमध्ये गेली आणि टिफिन ठेवला. तिला आता रवीला भेटायची ओढ लागली होती. इकडे रवीचंही मन तसंच काही होतं. रवी कुठे बसतो हे मात्र तिला माहीत नव्हतं. त्याच्यासाठी कधीही पूर्ण ऑफिस न फिरणारी मोनाली त्या दिवशी फिरू लागली आणि अखेर तिने रवीला शोधलं. पण ती रवीसोबत तिथेच बोलू शकत नव्हती. तिने रवीला डॅडाने बोलवलं असं सांगून साईडला घेऊन गेली. तर ती काही बोलणार तोच रवी म्हणाला, "मॅडम, एवढ्या दिवस तुम्ही कुठे होता आणि नंबर घेऊन कॉल मेसेज का केला नाही?" आता मोनाली मात्र त्याच्याकडे बघतच राहिली. कारण त्या दिवशीचा रवी आणि आजचा रवी खूप वेगळा होता. तिने रवीला शांत केलं आणि बोलली, "रवी, तू अगोदर मला मॅडम बोलणं बंद कर." हे ऐकून रवी मात्र भारावून गेला. प्रेक्षकांनो, हे प्रेमच ना? बघूयात. त्यानंतर दोघांनी खूप वेळ गप्पा मारल्या. तिच्या मैत्रिणीचं लग्न असल्याने ती काही दिवस येऊ शकली नाही व फोनही करू शकली नाही असं तिनं सांगितलं. आणि नंतर रवी जड अंतकरणाने तिला म्हणाला, "मोनाली, आता मी जातोय, माझं काम आहे." हे ऐकून मोनाली त्याच्यात आणखीनच भारावून गेली. कारण त्याचं त्याच्या कामावरही खूप प्रेम होतं. त्यानंतर मोनाली त्याचा निरोप घेऊन तिथून निघाली.
संध्याकाळी ऑफिसमधून गेल्यावर रवी बेडवर पडलेला असतानाच त्याचा कॉल वाजला. तर तो मोनालीचा होता. रवीकडे नंबर नव्हता, पण त्याने फक्त हॅलोवरून तिचा आवाज ओळखला. त्यानंतर काही दिवसातच त्यांची खूप छान मैत्री झाली. त्यांचं कॉलवर बोलणं तसंच बाहेर भेटणं देखील सुरू झालं. त्याच दरम्यान रवीची एक कलीग त्याला म्हणाली, रवी, तू तिच्याशी छान मैत्री केली, पण लक्षात असू दे, ती आपल्या बॉसची मुलगी आहे. तिचं आणि आपलं जमणार नाही. रवीने तिच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं आणि त्याची मोनालीसोबत असलेली मैत्री वाढतच गेली. काही दिवसांनी रवीला काही कामानिमित्त घरी जावं लागणार होतं आणि रवी काही दिवस येणार नव्हता. हे ऐकून मोनालीला खूप त्रास झाला व ती रवीला मिठी मारून रडू लागली. अगं, मी लवकरच येतो असं सांगत रवी तिला समजावत होता. पण रवी खरंच लवकर येणार होता का? आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर आता प्रेमात झालं होतं का? आणि झालं असेल तर त्यांचं प्रेम सक्सेस होईल का? हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. आणि तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मंडळी, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.